योजनेअंतर्गत एक नवीन मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयाअंतर्गत की 1500 रुपये या फेब्रुवारी महिन्याच्या किस्तीमध्ये मिळणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सोबतच फेब्रुवारी महिन्याची जी 8वी इन्स्टॉलमेंट आहे ती कधी मिळणार आहे, म्हणजे 8वा हप्ता कधी मिळणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा. सोबतच सगळ्यात आधी जर तुम्ही अजितदादा पवार यांनी काय म्हटलं योजनेअंतर्गत आणि 7वा हप्ता कधी वाटप सुरू होईल त्याची माहिती आपण पहिले पाहून घेऊया. आता महिला बाल विकासाला सांगितलेलं आहे, सरकारने सांगितलेलं आहे, देवेंद्र सांगितलेलं आहे, मी सांगितलेलं आहे आदित्य तटकरेंना, त्यांच्या सचिवांना, अनुकुमारला, की यामध्ये आपण लाभार्थ्यांना काय नियम लावलेला होता त्या नियमाची सगळ्यांची आता शहानिशा करा, ही शहानिशा केल्यानंतर ज्यांना लाभ देणं त्या याच्यामध्ये बसत नव्हतं अशांना पण लाभ दिला गेलेला लाभ आता परत आम्ही काही घेणार नाही. पण ज्यांचं आधार कार्ड नसेल आता यांना सगळ्यांना आपण आधार कार्ड शिल्लक करणार आहोत, म्हणजे मग हा प्रश्न सुटणार नाही, येणार नाही. आणि जे आपले महाराष्ट्रातले आहेत जे आधार कार्ड काढलेलं आहे, आधार कार्ड तर आज देशाची ओळख म्हणून तुमचं आधार कार्डच पाहिलं जातं आणि त्या प्रकारे आपण त्याच्यामधली पावलं उचलतोय. मात्र एवढी मोठी योजना राबवत असताना कधी कधी त्याच्यामधनं चुकीच्या गोष्टी थोड्या बहुत घडतात, पण त्या लक्षात आल्यानंतर दुरुस्त पण करायची असतात. ती आमची मानसिकता आहे आणि आम्ही करणार. आणि 1 एप्रिल पासून मात्र त्याच्यात बरंच वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आम्ही ठरवलेल्या होत्या, मग एका घरामध्ये साधारण किती द्यायचं, त्यांचं उत्पन्न किती असलं पाहिजे वगैरे वगैरे, या सगळ्याचे नियम हे धरले जातात. तर मित्रो, हा व्हिडिओ जो आहे कालचा आहे, तुम्ही बघत दिसत असेल वन डे अगो, म्हणजे एक दिवसाआधीची ही अपडेट आहे. आणि आता लगभग 24 तासानंतर पुन्हा एक नवीन अपडेट लाडकी बहीण योजना 8व्या हप्त्याबद्दल आलेली आहे. याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगणार आहे. सोबतच आता महिलांना 2100 रुपये कोणत्या हप्त्याला किंवा कोणत्या महिन्यापासून सुरू होणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओला पूर्ण पहा, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 8वा हप्ता कधी मिळेल याच्याबद्दल खूप साऱ्या महिला जे आहे वाट पाहत आहे. खूप साऱ्या महिलांचं असं चालू आहे की 7वा हप्त्यामध्ये खूप साऱ्या महिलांना पैसे नाही मिळाले आहे. त्या महिलांचं काय होणार आहे, का त्या महिलांना पैसे मिळणार आहे की नाही ते सुद्धा आपण पाहणार आहोत. बघा, मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्यामध्ये खूप साऱ्या महिलांना जे आहे जानेवारीचा हप्ता भेटला नाही, 7वा हप्ता मिळाला नाही. याच्या मागचं कारण असं आहे की त्या महिला एकतर योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आहे, किंवा त्यांचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक नसेल, किंवा जेव्हा पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या अशा 3 प्रकारचे जे टप्पे होते त्या 3 टप्प्यामध्ये जिल्ह्यानुसार पैसे वाटप करण्यात येत असते, तर त्या लिस्ट मध्ये त्यांचं नाव ऍड नसेल करण्यात आलं. तर महत्वाचं पहिलं आणि तिसरं कारण असू शकतं. एक तर लिस्ट मध्ये ऍड न होणं, आणि पहिलं म्हणजे तुमचा अर्ज रिजेक्ट केलेला आहे की नाही ते तपासणं. तर बघा, आता त्या महिलांचं काय ज्यांना जानेवारीचा हप्ता नाही मिळालाय, तर काही घाबरण्यासारखी गोष्ट नाहीये. तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात जानेवारीचे 1500 रुपये आणि फेब्रुवारीचे जेवढे मिळणार आहे ते पैसे मिळून तुम्हाला एका सोबत जे आहे मिळण्यात येईल. पण आता जे आहे लाडक्या बहीण योजनेचा 8वा हप्ता मिळेल कधी, चला आपण ते पाहून घेऊया. बघा, फेब्रुवारी महिन्यामध्ये सगळ्या महिलांचे अर्ज जे आहे पुन्हा एक वेळा तपासला जाणार आहे. कारण खूप साऱ्या महिला अशा आहे का ज्यांच्या घरी 4 चाकी वाहन आहे, किंवा त्यांचा उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, त्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असून त्यांनी योजनेअंतर्गत अर्ज केला आणि आता निवडणूक वगैरे होती त्याच्यामुळे काही अर्ज बरोबर पाहायला गेले नाही आणि त्याच्यामुळे या महिलांना ज्या योजनेच्या अंतर्गत लाभ देण्यात आला, त्यामुळे काय होत आहे का ज्या महिला अपात्र आहे, योजनेसाठी अयोग्य आहे, त्यांना सुद्धा पैसे भेटत आहे. म्हणून राज्य सरकार चेक करत आहे की त्या महिलांना लाभ नाही मिळाला पाहिजे. ज्या महिलांना गरज आहे, जरूरतमंद ज्या महिला आहेत त्यांनाच पैसे मिळाले पाहिजे. म्हणून ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यासाठी आता पुन्हा जानेवारी महिन्यात 60 लाख बायांचे अर्ज रिजेक्ट करण्यात आले होते. ज्यांच्या घरी 4 चाकी वाहन आहे, उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, अशा महिलांचे अर्ज डायरेक्ट रिजेक्ट करण्यात आलेले आहे. आणि आता त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी पात्रता कोणती असली पाहिजे, महिला योजनेअंतर्गत पात्र असली पाहिजे आणि महिलेचा अर्ज स्वीकार केला गेला असला पाहिजे. म्हणजे तुमचा अर्ज स्वीकारला असेल तरच तुम्हाला 8वा हप्ता मिळेल. जे अर्जदार महिला होती तिचं वय 21 वर्ष कमीत कमी असलं पाहिजे आणि 65 वर्ष जास्तीत जास्त असलं पाहिजे. कारण खूप साऱ्या महिला ज्या होत्या ज्या 64 वर्षाचा असेल आणि फेब्रुवारी महिन्यात त्यांचे 66 वय 65 कंप्लीट होऊन 66 वर त्यांना सुरू झाला, त्यांना सुद्धा या योजनेचा जो लाभ मिळून जाईल. पण ज्यांना 65 वर्ष कंप्लीट केलेलं आहे, वय 66 सुरू झालं, त्यांना या योजनेअंतर्गत आता फेब्रुवारी महिन्याचे पैसे त्यांना मिळणार नाही. त्यानंतर
जे आहे महिलेचे सदस्य जे आहे परिवारातील सदस्य ते आयकरदाता नसले पाहिजे, म्हणजे टॅक्स पेयर नसले पाहिजे, तुम्ही इन्कम टॅक्स वगैरे भरणारे नसले पाहिजे. त्यानंतर महिला के परिवार की आय म्हणजे महिलेच्या परिवाराचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा जास्त नसावं. महिलेच्या घरी 4 चाकी वाहन नसावं. ट्रॅक्टर असेल तर चालेल, पण ट्रॅक्टरच्या व्यतिरिक्त जर दुसरं कोणतं 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला जे आहे आता मात्र लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. महिलेचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक असावं आणि डीबीटी जे आहे ऍक्टिव्ह असलं पाहिजे, तेव्हाच तुम्हाला जे आहे पैसे मिळेल. ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या. आता हे बघा, हे जे दोन्ही आर्टिकल आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता. तर लाडकी बहीण योजना 8 इन्स्टॉलमेंट डेट, तर अथवा 8व्या हप्त्याची जी आहे डेट कोणती आहे, तर तुम्हाला माहितच असेल की लाडकी बहीण योजनेची सुरुवात 2024 मध्ये झाली होती, ज्या अंतर्गत बायांना 1500 रुपये प्रति महिना दिला जातो. या योजनेअंतर्गत आतापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी अशा या 7 महिन्याची किस्त महिलेच्या बँक अकाउंट मध्ये जमा करण्यात आलेली आहे. आणि आता लवकरच फेब्रुवारी महिन्याची 8वी किस्त महिलांच्या बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर केला जाईल. पण ती कधी होईल, तर बघा, लाडकी बहीण योजना 8व्या इन्स्टॉलमेंट डेटच्या नुसार 15 फेब्रुवारी म्हणजे 15 फेब्रुवारी पासून 25 फेब्रुवारीच्या मधात होऊ शकतं. एकतर 15 फेब्रुवारीला होऊ शकतं, नाही तर 25 फेब्रुवारीला होऊ शकतं, काही सांगता येत नाही. ठीक आहे. जसं खूप सारे लोक जानेवारी महिन्यामध्ये असं समजून चालत होते की 14 तारखेला किस्त मिळेल, 14 जानेवारीची संक्रांत होती म्हणून, पण तसं झालेलं नाही. डायरेक्ट 24 जानेवारीला पैसे मिळाले, म्हणून होऊ शकते तुम्हाला 15 फेब्रुवारी पासून पण मिळू शकते किंवा 25 फेब्रुवारी पासून पण मिळू शकते. आणि खूप साऱ्या लोकांनी दिलेल्या माहिती अनुसार 14 फरवरी पासून जर पहिला टप्पा सुरू झाला तर दुसरा टप्पा 20 फरवरीला चालू होईल आणि तिसरा टप्पा जे आहे 25 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी पर्यंत चालू होईल. 8वी किस्त मध्ये मित्र हो 2,41,00,000 महिला पात्र असतील. आणि या व्हिडिओ मध्ये ज्या आदिती सुनील तटकरे आहे, महिला व बालविकास विभाग मंत्री, त्यांनी याची माहिती दिलेली आहे. 2,41,00,000 महिलांसाठी आता 3637 करोड रुपये 3690 करोड रुपये तर मागच्या 7व्या किस्तीसाठीच होते. आता यामध्ये पुन्हा 1,00,000 बाया वाढलेल्या आहे, कारण मागच्या किस्त मध्ये 7व्या किस्त मध्ये 2,40,00,000 बायांनाच जे आहे योजनेचा लाभ देण्यात आला होता. पण 8व्या किस्त मध्ये 2,41,00,000 म्हणजे 1,00,000 बाया जास्त आहेत. तर यामध्ये बहुतेक आता पुन्हा याचा जे बजेट वाढू शकतो. त्यानंतर 28 फेब्रुवारीच्या पहिलेच तुम्हाला ही किस्त वितरित केल्या जाईल, पण नेमकी 14 की 25 हे मी तुम्हाला 2 ते 3 दिवसांमध्ये कन्फर्म करून देईल. आता या महिलांना मिळणार नाही आहे लाडकी बहीण योजनेची 8वी किस्त. तर मी तुम्हाला आता ऑलरेडी सांगितलंय, ज्यांच्या घरी 4 चाकी वाहन म्हणजे ट्रॅक्टरच्या शिवाय दुसरं 4 चाकी वाहन असेल, तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल किंवा तुमच्या परिवार किंवा महिला स्वतः आयकरदाता असेल, तर त्यांना मात्र आता योजनेचा लाभ मिळणार नाही. आता तुम्ही योजनेचा स्टेटस कसा चेक करू शकता, म्हणजे तुमचा अर्ज रिजेक्ट झाला आहे की नाही, तर काही नाही, तुम्हाला योजनेच्या अधिकारिक वेबसाईटवर यायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करून घ्यायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर मित्र हो तुम्ही जे आहे याच्यामध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्ही बघा, मी लॉग इन करून घेतो. लॉग इन केल्यानंतर ऍप्लिकेशन मेड अर्लीवर वर यायचं आहे. आता बघा, इथे ऍप्लिकेशन स्टेटस मध्ये जर तुमचं अप्रूव्ड असेल तरच तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार. त्यानंतर ऍक्शन्स मध्ये ते रुपयाचं ऑप्शन आहे, त्याच्यावर जाऊन तुम्हाला पैसे मिळालेत की नाही ते सुद्धा चेक करू शकता. आतापर्यंत त्यांना 9,000 रुपये मिळालेले आहेत आणि आता इथे सुद्धा ते अपडेट व्हायला वेळ लागतो. तर काही या पद्धतीने तुम्ही तुमचं ऍप्लिकेशन स्टेटस सुद्धा चेक करू शकता, अप्रूव्ड आहे की रिजेक्ट. तर या व्हिडिओमध्ये बस इतकंच. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. पूर्ण डिटेल मध्ये माहिती जी आहे हिंदीमध्ये या वेबसाईटवर दिलेली आहे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल. तुम्ही जाऊन हे दोन्हीही जे आर्टिकल्स किंवा ज्या पोस्ट आहे ह्या वाचून घ्या, जेणेकरून तुम्हाला 8व्या इन्स्टॉलमेंटची म्हणजे 8व्या हप्त्याची पूर्ण माहिती डिटेल मध्ये मिळून जाईल.